जय भीम, जय शिवराया. 1 ऑगस्ट म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती. हा जयंती आणि अण्णाभाऊंचा प्रवास एक भारतीयांसाठी फार महत्वाचा विषय की अण्णाभाऊंचा जन्म वाटेगावला झालं आणि अतिशय गरिबीतून अण्णाभाऊ आले. अण्णाभाऊंचा जेव्हा प्रवास वाटेगाववरून मुंबईकडे निघाला, अण्णाभाऊ अतिशय त्यांच्या पायामध्ये चप्पल नव्हते अशा दिवसातून सुरू केले. परंतु अण्णाभाऊ या सर्व गोष्टीला कुठं न घाबरता, न झुकता, न पाठीमागा बघता ते स्वतः आपल्याला माहिती त्यांच्या शिक्षणाविषयी तेवढं शिक्षण असताना एवढी मोठी साहित्य क्रांती केलं, पोवाड्याचा क्रांती केलं आणि कलाच्या माध्यमातून नाट्य असेल आणि विविध पिक्चरच्या निर्मिती त्यांच्या माध्यमातून झाली. आणि अण्णाभाऊंचं एक वाक्य मला सगळ्यात जास्त मनाला अतिशय म्हणतो ना, त्यांचा किती गौरव करावं त्या शब्दामुळे हे कमीच आहे. अण्णाभाऊने म्हटलं, या पृथ्वी नागाच्या फणावर नसून किंवा सापाच्या फणावर नसून श्रमिकांच्या हात तळ्यावर उभा आहे. असा थोर विचार त्यांचा या जगाला हलवून टाकणारा आहे.